चला तर नमस्कार मंडळी. आज आपण शिकणार आहोत वर्ग 7वीचा सराव संच 8 पूर्णांक संख्यांचा गुणाकार. समजलं? चला पहा, तर याच्यामध्ये जे दिलेलं आहे सर्वात पहिले आपण बेसिक पाहू. तर चला पहा, वर्ग याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला सराव संच 8, म्हणजे याच्यामध्ये प्लस मायनसचे गणित दिलेले आहे, ते आपल्याला सोडवायचे आहे. आणि याच्यामध्ये पहा की सर्वात पहिले पहा, इथं गणित काही गणित त्यांनी सोडून दिलेले आहे. आता पहा, मागच्या वर्षी हा पाठ आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. तर ज्या वेळेस आपण पहा मागच्या वर्षी म्हणजे 6व्या वर्गात आपण शिकलो होतो की पूर्णांक संख्यांचा बेरीज आणि वजाबाकी शिकलो होतो. समजलं? तर पहिले आपण बेसिक घेऊ, एकदम बेसिक पासून तर एकदम हार्ड गणितापर्यंत जो पहिले सर्वात पहिले आपण बेरीज आणि वजाबाकी शिकू. ज्यावेळेस तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी येणार त्यावेळेस तुम्हाला समोरचे गणित येणार. तर चला पहा, मी मागच्या वर्षी सांगितलं तुम्हाला की जर एक संख्या प्लस, समजलं, पहिले सगळे आपण इंग्लिश वाल्यांसाठी प्लस मायनस असते, परंतु मराठी वाल्यांसाठी एक असते. पहा, जे प्लस असते त्याला म्हणतो आपण धन, त्याला काय म्हणतो आपण धन. आणि जे मायनस असते त्याला म्हणतो आपण ऋण, त्याला काय म्हणतो आपण ऋण. समजलं? जे संख्या प्लस असते त्याला म्हणतो आपण धन, आणि जे संख्या मायनस असते त्याला म्हणतो आपण ऋण. तर याच्यामध्ये पहा, आता मी तुम्हाला लिहून देतो, वाचन कसं करताल पहा. इथं मी लिहून देतो -5. समजलं? याला वाचन कसं करताल? -5. मराठीमध्ये काय म्हणतात? ऋण 5. काय म्हणतात? ऋण 5. चला बा, इथं मी तुम्हाला लिहून देतो, आता याचं वाचन कसं करताल? धन 5. काय म्हणतात? धन 5 आणि ऋण 5. हे बघा, हे ऋण 5 आणि हे धन 5, +5 आणि -5. आता याच्यामध्ये पहा की नेमकी यांची बेरीज आणि वजाबाकी कशी सोडवायची. पहा, पहिले सगळ्यात पहिले आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ बेरीज आणि वजाबाकीची. पहा की मी तुम्हाला एक संख्या प्लस देतो, एक संख्या प्लस, समजलं, एक संख्या प्लस दिली आणि दुसरी संख्या दुसरी संख्या प्लस देतो. चला पहा, मी पहिली संख्या प्लस दिली आणि दुसरी संख्या प्लस दिली, तर सर्वात पहिले काय करायचं? 5 आणि 10 यांचा करायचं ऍडिशन. 5 आणि 10 किती होते? 15. समजलं? आणि त्याच्या समोर प्लसचं चिन्ह लावून द्यायचं. आणि याच्यामध्ये बघा कन्सेप्ट काय आहे याची, की जर दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखं असतील, समजलं, जर दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखं असतील तर त्यांचे ऍडिशन होते, त्यांची बेरीज होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. समजलं सर्वांना? आणि पहा, नेहमी बेरीज आणि वजाबाकीमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, ते काही असो. आता बघा, इथं मोठ्या संख्येचं चिन्ह मी देत नाही, कारण का की याच्यामध्ये कधी कधी काय गणित येते माहित आहे का, की येतं प्लस असलं तरी दिलं नाही तरी चालते. का इथं जरी प्लसचं चिन्ह असते, समजलं, पण इथं दिलं नाही तरी चालते. 5 अधिक 10 होते 15. समजलं? मोठ्या संख्येचं चिन्ह इथं प्लस येते, परंतु मी देत नाही. पण ज्या वेळेस मायनस आलं त्यावेळेस चिन्ह द्यायचं. समजलं? प्लस दिलं नाही तरी चालते, पण मायनस द्यायचं. चला पहा, हे झालं. जर एक संख्या प्लस असेल, समजलं, जर एक संख्या प्लस असेल आणि दुसरी संख्या प्लस असेल, दुसरी संख्या प्लस असेल, तर त्यांची होते ऍडिशन. काय होते? ऍडिशन. समजलं सर्वांना? कन्सेप्ट क्लिअर पहिली. त्यानंतर आता सेकंड, जर एक संख्या मायनस असेल, दुसरी संख्या प्लस असेल, समजलं, जर एक संख्या मायनस असेल, दुसरी संख्या प्लस असेल, तर त्यांची होते वजाबाकी. काय होते? वजाबाकी. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, इथं चिन्ह कोणतं येऊ शकते? जे मोठी संख्या असेल ते. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं की एक संख्या मायनस आणि दुसरी संख्या जर प्लस असेल तर त्याची नेहमी वजाबाकी होते. समजलं? चला पहा, आता कसं मी एक संख्या लिहून देतो, इथं लिहून देतो मी तुम्हाला -15, ऋण 15 आणि 30. आलं लक्षात? आता हे पाहत नाही की तुम्हाला वाटेल की 15 मधून तर 30 जात नाही. समजलं? 15 मधून 30 जात नाही, पण 30 मधून तर 15 जाते भाऊ. तर मग 30 मधून 15 मायनस करायचे, किती उरतात? 15. आलं लक्षात? आता पहा, मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. कोणतं आहे? प्लस. समजलं? आणि हे जे प्लस चिन्ह दिलेलं आहे, हे दिलं नाही तरी चालते. जे नवीन विद्यार्थी आहे त्यानं दिलं तर चालते, काही त्याला समजणार नाही तर देऊन द्यायचं. त्यानंतर पहा सेकंड, चला इकडं लक्ष द्या, मी एक पुन्हा लिहितो. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की एक संख्या मायनस असून दुसरी संख्या प्लस असून तर त्यांची नेहमी वजाबाकी होते. समजलं? आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं काही झालं तरी. चला आपण आता थर्ड मधला,
हे झालं फर्स्ट रूल, हा झाला सेकंड. आता पाहू आपण थर्ड. आता थर्ड काय म्हणते पहा, जर एक संख्या प्लस असन आणि दुसरी संख्या मायनस असन तर नेहमी याची सुद्धा वजाबाकीच होते. एक नेहमी लक्षात ठेवायचं, एक संख्या मायनस प्लस प्लस मायनस, समजलं, मायनस प्लस प्लस मायनस. जर असं असलं दुश्मन मित्र दुश्मन राहते, समजलं, मित्र दुश्मन दुश्मन राहते, समजलं, मित्र 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 राहते. ते पाहिलं तुम्ही ट्रिक एक. हा चला पहा, तर एक संख्या प्लस, आता मी इथे लिहितो, समजा इथे लिहितो मी 200, समजलं 200, आणि इथे लिहिलं प्लस 200, इथे चिन्ह नाही दिलं तरी चालते. त्यानंतर पहा मायनस, इथे लिहिलं मी 300. आता मला सांगा 200 मधून तर 300 जात नाही, पण 300 मधून 200 जाते, समजलं, 300 मधून 200 काढले तर उरले 100. आता मला सांगा मोठ्या संख्येचं चिन्ह काय, मायनस, काय मायनस, समजलं सर्वांना. हे गणित आपण मागच्या वर्षी शिकलेले होतो. आता बघ चौथा रूल काय म्हणते पहा, जर दोन्ही संख्या मायनस असेल, समजलं, जर दोन्ही संख्या सारख्या असेल तर त्याची ऍडिशन करायची, सरळ सरळ. हे बघा इथं दोन्ही संख्या सारख्या आहे म्हणून त्याची ऍडिशन केली. जर एक संख्या मायनस असेल एक संख्या प्लस असेल तर त्यांची वजाबाकी करायची, किंवा एक संख्या प्लस असेल दुसरी संख्या मायनस असेल तर त्याची वजाबाकी करायची, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह कोणत्या याच्यामध्ये, बेरीज आणि वजाबाकीमध्ये, समजलं. त्यानंतर पहा चौथं, एक मी मायनस संख्या लिहितो -10 आणि इथं लिहितो -20. यांचं उत्तर किती येईल मला सांगा, 10 आणि 1 5. इथे संख्या सारखी आहे, इथे संख्या सारखी आहे, समजलं, चिन्ह सारखे आहे, इथं मायनस आहे इथे मायनस आहे, मायनस मायनस असलं की प्लस होते, त्यांची ऍडिशन होते, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, समजलं. 10 आणि 20 किती होते 30, आणि चिन्ह कोणतं आहे, मोठं 20चं, इथे लिहिलं मी -30, समजलं, म्हणजे मायनसचं चिन्ह आलं. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, बाकी काही. हे मागच्या वर्षी आपण एकदम बेसिक पासून शिकलेलो होतो, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पहा आता आपण जो मुख्य लक्ष द्या, की जर एक संख्या मायनस असन गुन्ह्याला दुसरी संख्या प्लस असन तर नेहमी त्याची नेहमी त्याचं त्या गुणाकाराचं चिन्ह नेहमी मायनस येते. समजलं, पहिले गुणाकार करून घ्यायचा, 3 गुन्ह्याला 4, 3 चूक किती होते 12, आणि हे प्लस चिन्ह दिलं नाही तरी चालते. 3 चूक होते 12, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायची गरज नाही, कारण इथे डायरेक्ट मायनस देऊन द्यायचा, गुणाकाराचा रूल आहे, समजलं. जर एक संख्या मायनस असेल दुसरी संख्या प्लस असेल तर नेहमी त्याचं चिन्ह मायनस द्यायचं, संख्या मोठी लहान याचं काही घेणं नाही. त्यानंतर पहा दुसरं, हे झालं फर्स्ट रूल. त्यानंतर सेकंड रूल पहा काय म्हणते, जर एक संख्या प्लस असेल आणि गुन्ह्याला दुसरी संख्या मायनस असेल तर नेहमी याचा गुणाकार मायनसच येतो, समजलं. जर एक संख्या प्लस आणि दुसरी संख्या मायनस, नेहमी याचा गुणाकार काय येतो, मायनस येतो. पहा इथं मी लिहितो 5 गुन्ह्याला -4, 5 गुन्ह्याला 4 होते 20, समजलं, आणि मायनस लक्षात, म्हणजे 5 गुन्ह्याला 4 गुणाकार केला, पहिलं 5 × 20, त्यानंतर मायनस इथे चिन्ह देऊन दिलं गुणाकारामध्ये, समजलं. त्यानंतर थर्ड रूल काय म्हणते, की थर्ड रूल असा म्हणते की जर एक संख्या मायनस असन दुसरी संख्या मायनस असन तर नेहमी याचा गुणाकार प्लस येतो. काय येतो, प्लस. जर एक संख्या मायनस असन गुन्ह्याला दुसरी संख्या मायनस असेल तर याचा गुणाकार नेहमी प्लस येतो. म्हणजे पहा लक्ष द्या, इथं मी लिहिले -10 गुन्ह्याला, इथे लिहिले मी -7, लक्षात, -10 इथं लिहिले मी -7, तर याचा गुणाकार येतो 70, लक्षात. मला सांगा -10 -7 याचा गुणाकार झाला 70, आणि मायनस मायनस प्लस होते, मायनस मायनस काय होते, प्लस होते, आणि हे प्लसचं चिन्ह दिलं नाही तरी चालते. एवढं डोक्यात गेलं सर्वांच्या. आता समोरचा पहा, फोर्थ रूल काय म्हणते पहा, फोर्थ रूल पहा, की जर एक संख्या प्लस असन गुन्ह्याला दुसरी संख्या प्लस असन तर याचा नेहमी गुणाकार प्लसच येतो. म्हणजे पहा आता सोडून देतो तुम्हाला, की जर लक्ष द्या, की जर मी इथे लिहिले 4, समजलं, गुन्ह्याला इथे लिहिले मी 5, 4 पंचे किती होते 20, 4 पंचे किती होते 20, समजलं. आता म्हणता सर तुम्ही चिन्ह कोणी दिले, इथं प्लसचं चिन्ह इथं प्लसचं चिन्ह दिलं नाही तरी चालते, त्याचा गुणाकार किती येते 20, समजलं. जर एक संख्या मायनस असून दुसरी संख्या प्लस असून त्यांचा गुणाकार मायनस येतो, 4 × 1 12, -12 लिहिले, समजलं. त्यानंतर एक संख्या प्लस असून दुसरी संख्या मायनस असून तर यांचा गुणाकार नेहमी मायनस येतो, समजलं. प्लस मायनस दिसला की मायनस लिहून टाकायचं, काहीच विचार करायचा नाही. 5 × 4 5 × 20. त्यानंतर एक संख्या प्लस मायनस आहे दुसरी संख्या मायनस आहे, इथं फक्त लक्ष ठेवायचं की एक संख्या मायनस. तर चला पहा लक्ष द्या, की जर एक संख्या मायनस असन गुन्ह्याला दुसरी संख्या प्लस असन तर नेहमी त्याची नेहमी त्याचं त्या गुणाकाराचं चिन्ह नेहमी मायनस येते. समजलं, पहिले गुणाकार करून घ्यायचा, 3 गुन्ह्याला 4, 3 चूक किती होते 12,
आणि हे प्लस चिन्ह दिलं नाही तरी चालते. 3 होते 12, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायची गरज नाही, कारण इथे डायरेक्ट मायनस देऊन द्यायचा. गुणाकाराचा रूल आहे, समजलं. जर एक संख्या मायनस असेल दुसरी संख्या प्लस असेल तर नेहमी त्याचं चिन्ह मायनस द्यायचं. संख्या मोठी लहान याचं काही घेणं नाहीये. त्यानंतर पहा दुसरं, हे झालं फर्स्ट रूल. त्यानंतर सेकंड रूल पहा काय म्हणते. जर एक संख्या प्लस असेल आणि गुणेला दुसरी संख्या मायनस असेल तर नेहमी याचा गुणाकार मायनसच येतो, समजलं. जर एक संख्या प्लस आणि दुसरी संख्या मायनस, नेहमी याचा गुणाकार काय येतो, मायनस येतो. पहा इथं मी लिहितो 5 गुणेला -4. 5 गुणेला 4 होते 20, समजलं. आणि मायनस लक्षात, म्हणजे 5 गुणेला 4 गुणाकार केला पहिलं 5 × 20, त्यानंतर मायनस इथे चिन्ह देऊन दिलं गुणाकारामध्ये, समजलं. त्यानंतर थर्ड रूल. थर्ड रूल काय म्हणते की थर्ड रूल असा म्हणते की जर एक संख्या मायनस असेल दुसरी संख्या मायनस असेल तर नेहमी याचा गुणाकार प्लस येतो. काय येतो, प्लस. जर एक संख्या मायनस असेल गुणेला दुसरी संख्या मायनस असेल तर याचा गुणाकार नेहमी प्लस येतो. म्हणजे पहा लक्ष द्या, इथं मी लिहिले -10 गुणेला इथे लिहिले मी -7. लक्षात, -10 इथं लिहिले मी -7, तर याचा गुणाकार येतो 70. लक्षात, मला सांगा -10 -7 याचा गुणाकार झाला 70. आणि मायनस मायनस प्लस होते, मायनस मायनस काय होते, प्लस होते. आणि हे प्लसचं चिन्ह दिलं नाही तरी चालते. एवढं डोक्यात गेलं सर्वांच्या. आता समोरचं पहा, फोर्थ रूल काय म्हणते पहा. फोर्थ रूल पहा की जर एक संख्या प्लस असेल गुणेला दुसरी संख्या प्लस असेल तर याचा नेहमी गुणाकार प्लसच येतो. म्हणजे पहा, आता सोडून देतो तुम्हाला की जर लक्ष द्या की जर मी इथे लिहिले 4, समजलं, गुणेला इथे लिहिले मी 5, 4 पंचे किती होते 20, 4 पंचे किती होते 20, समजलं. आता म्हणता सर तुम्ही इथे चिन्ह कोणी दिले, इथं प्लसचं चिन्ह इथं प्लसचं चिन्ह दिलं नाही तरी चालते, त्याचा गुणाकार किती येते 20, समजलं. जर एक संख्या मायनस असेल दुसरी संख्या प्लस असून त्यांचा गुणाकार मायनस येतो. 4 × 12 -12 लिहिले, समजलं. त्यानंतर एक संख्या प्लस असेल दुसरी संख्या मायनस असेल तर यांचा गुणाकार नेहमी मायनस येतो, समजलं. प्लस मायनस दिसला की मायनस लिहून टाकायचं, काहीच विचार करायचा नाही. 5 गुणिले 4 5 × 20. त्यानंतर एक संख्या प्लस मायनस आहे दुसरी संख्या मायनस आहे, इथं फक्त लक्ष ठेवायचं की एक संख्या मायनस आहे दुसरी संख्या मायनस आहे, यांचा गुणाकार, समजलं, गुणाकार चालू आहे, यांचा गुणाकार प्लस येतो. -10 -10 -7 = 70. पण इथं प्लसचं चिन्ह दिलं, समजलं, नाही दिलं तरी चालते. त्यानंतर एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या प्लस आहे तर याचा जो गुणाकार हा प्लस मध्ये येतो. म्हणजे 4 पंचे 20, इथे लिहिले 20, प्लसचं चिन्ह दिलं नाही तरी चालते. आलं लक्षात. तर चला पहा, आपण सराव संच 8 मधला आता आपण लगेच सुरुवात करणार. सराव संच हे लिहून घ्या सर्वांनी, पहिले लिहिला. हा, चला पहा. चला पहा, आता आपण शिकू 7वी मधलं सराव संच 8 मधलं पहिलं गणित घेऊ आपण. समजलं, पहिलं गणित त्यांनी दिलेलं आहे. इथं दिलं आहे त्यांनी पहिलं गेले -5 गुणेला -7. चला बा, थर्ड 2 नंबरचं दिलेलं आहे -9. चला तर पहा, हे दिलेलं आहे आपल्याला 8 गणित. सराव संच 8 मधले 8 गणित दिलेलं आहे. काही जास्त कठीण नाही आहे, एकदम सोपे आहे. सराव संच याच्यावर फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. पहिले पहा, मी मगाने सांगितलं होतं की एक संख्या मायनस असेल दुसरी संख्या मायनस असेल तर यांचा गुणाकार नेहमी प्लस येतो. पहिलं गुणाकार करून घ्यायचा. 5 गुणिले 7, 5 व 7 किती होते 35, समजलं. मायनस गुणेला मायनस होते इथं प्लस, आणि प्लस द्यायला नाही तरी चालते. त्यानंतर पहा की इथं 9 गुणेला 6, 9 7 किती होते 54, समजलं. एक संख्या मायनस आहे दुसरी संख्या प्लस आहे, पण याचं दिलं नाही त्यानं, समजलं. एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे तर यांचा नेहमी गुणाकार मायनस येतो. त्यानंतर दुसरं 9 गुणेला 4, 9 चूक किती होते 36, समजलं. 9 चूक किती होते 36, आणि एक संख्या प्लस आहे एक संख्या मायनस आहे तर नेहमी गुणाकार काय येईल मायनस. आता इथं पुन्हा 8 गुणेला -7, समजलं. 8 साठी 56 56, आणि एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या मायनस आहे, गुणाकार काय येईल आपला मायनस. चला पहा, इथं पहा, आता काय दिला आपल्याला 124 गुणेला 1, समजलं. 124 गुणेला 1 म्हणजे 124 1 124, हा लिहिला मी गुणाकार.
आता पहा काय म्हणते तो, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस मायनस रूल जर पाहिला तर प्लस होते, समजलं. आणि हे दिलं नाही तरी चालते, काही फरक पडत नाही. त्यानंतर पहा इथं 12×7=84, समजलं. 12×7 किती होते 84, आणि मायनस मायनस किती होते प्लस, समजलं. दिलं नाही तरी चालते. त्यानंतर पहा 3×7=21, 21 हातचे आले 2, 7×42, 42 आणि 2 44, समजलं. 441, मायनस मायनस प्लस. त्यानंतर पहा 15×7=105, 15×7=105, समजलं. एक संख्या मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे, तर संख्या काय येईल इथं मायनस येईल. त्यानंतर पहा अधिक मनाला घेऊ 1-2, समजलं. चला पहा -6, -6 गुणेला -3, त्या बॉक्स मधले गणित घेऊ आपण. 6×1=6, 6×3 किती होते 18, समजलं. आणि मायनस मायनस काय होते प्लस, दिले नाही तरी चालते आपल्याला. त्यानंतर पहा 9 गणित, आणि एक शेवटचं पण घे याच्यामधलं, एखादा कठीण पाहू द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. चला पहा एक गणित दिलाय त्यानं, -6 आणि गुणेला 0, लक्षात. आता पाहिजे हे जे गणित दिलेलं आहे -6 आणि गुणेला 0 या बॉक्स मधलं, तर नेहमी मला एक सांगा की 6 जर कोणत्याही संख्येला गुणलं किंवा 0 कोणत्याही संख्येला गुणलं तर 0 नेहमी 0 येते, समजलं. 6 गुणेला 0 तर काय येते 0 येते. आणि एक लक्षात ठेवायचं की इथं मायनस प्लस येत नाही बघ, समजलं. 0 नेहमी मीडियम आहे, मध्यम रूपात आहे तो, मायनस प्लस नसते तो, समजलं. मायनस गुणेला 6 0, -6 मल्टिप्लाय 0, तर याचं उत्तर नेहमी 0 येते. त्यानंतर पहा एक अधिक सांगतो मी तुम्हाला, -6 गुणेला 1, लक्षात. मला सांगा 6×1=6, समजलं. साधा गुणाकार करायचा, काही त्याच्यामध्ये टेन्शन नाही. 6×1=6 आणि मायनसचं चिन्ह, कारण एक संख्या मायनस आहे, एक संख्या प्लस आहे, समजलं. याच्या पुढे पेपर मध्ये कोणतेच गणित येत नाही, बस हेच एक गणित आहे गुणाकाराचे. आता समोरच्या स्टेप मध्ये आपण बघू भागाकाराचे रूल. चला पहा, तर आता पाहू आपण याचा भागाकार. आता भागाकार काय म्हणते, पूर्णांक संख्येचा भागाकार, समजलं. सरळ संख्या 9, तर सरळ संख्या 9 मधलं पूर्णांक संख्येचा भागाकार काय म्हणते पहा, लक्ष द्या की हे पहा, गुणाकार आणि भागाकार मध्ये संख्या सारख्याच असते, समजलं. सॉरी, रूल सारखेच असते. जसं आपण शिकलो तर गुणाकारामध्ये प्लस प्लस प्लसच येते, मायनस मायनस प्लस होते, समजलं. 2 एक संख्या मायनस, दुसरी संख्या मायनस असून ते मायनस येते, प्लस एक संख्या मायनस असून दुसरी संख्या मायनस असून ती संख्या काय येते मायनस येते, समजलं. चला पहा काय येतं, आता मी तुम्हाला सांगतो की नियम काय आहे याचे. याचे गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम सारखेच आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे, लक्ष द्या. मी इथं लिहितो की 12/4, 12/4, इथं लिहितो की मायनस, समजला. -12/4, तर मला सांगा 4 न तर 12 भाग जाणारच आहे, समजलं. 4×1=4, 4×3=12, उत्तर आलं 3 आपलं. आता एक संख्या काय, इथं एक संख्या मायनस आहे, एक संख्या प्लस आहे, तर एक ते येतील -3, काय येणार आहे -3, समजलं. सेम तसंच की जसं गुणाकाराचा रूल होता ना आपला, तसाच भागाकाराचा रूल, समजलं. त्यानंतर सेकंड पहा, इथली तुम्ही -20, समजलं. आणि भागेला इथली तुम्ही -2. आता मला सांगा 2च्या पाड्याचा 20 येणारच आहे, समजलं. पहा बेक बे बेदाय 20, आता बेदाय 20 म्हणजे पहा एक संख्या मायनस आहे, समजलं. एक संख्या मायनस आहे, दुसरी संख्या मायनस आहे, याचं नेहमी प्लस होते, आणि हे प्लस चिन्ह दिलं नाही तरी चालते. हा त्याच्यामधला सेकंड रूल आहे. आता थर्ड रूल पहा काय म्हणते, मी इथे लिहितो 15, इथे लिहितो मल्टिप्लाय 5, दोन्ही संख्या प्लस आहे, दोन्ही संख्या काय आहे प्लस आहे, तर इथं साधच आहे डायरेक्ट, 5×1=5, 5×3=15, 5×3=15. आता सेकंड एक पहा की काय आहे, तर मी इथे लिहितो 4, इथे लिहितो मी 21, समजलं, प्लस 21, आणि इथे लिहितो मी भागेला -3. आता मला सांगा 3×1=3, 3×7 किती होते 21, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, काय होणार आहे मायनस होणार आहे, समजलं. म्हणजे जसे गुणाकाराचे रूल्स होते तसेच भागाकाराचे रूल्स आहे, याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. तर सरळ संख्या 9 मधला आपण थोडंफार आता 1-2 गणित घेऊन पाहू आपण, समजलं. आता त्याच्यामध्ये पहा की किती गणित आहे, त्याच्यामध्ये 8 गणित आहे, तर आपण 8 गणित पाहू, ठीक आहे. चला तर लक्ष द्या, हे आहे पूर्णांक संख्यांचा भागाकार, सरळ संख्या 9 मधलं हे पहिलं गणित, समजलं.
चला पहा काहीच कठीण नाही आहे. याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी की भागाकार करा. लक्षात काही भागाकार असा आहे की जो आपल्याला छेदाच्या अंशाच्या आणि छेदाच्या रूपात सोडवा लागेल. पहा सोडो एक इथं लक्ष द्या, इथं भागाकार चिन्ह आहे ना, समजलं एक संख्या मायनस आहे दुसरी संख्या प्लस आहे. पहा पहिलं भागाकार करून घ्या शांततेत. पहा 16च्या पाड्यात 96 येते का, समजला येते. पहा 16 एक 16, 16 32, 16 16 16 85, 16 96, समजलं. याचं उत्तर आलं 6. आता मला सांगा 16च्या पाड्यात 96 येते. आता एक संख्या मायनस आहे दुसरी संख्या प्लस आहे, ते इथे येईन मायनस. समजलं. गुणाकाराचा आणि भागाकाराचा रूल काय सेम आहे, काहीच कठीण नाही. चला पहा 28 2 56, 28 72, 28 3 98, समजलं. तर मग येतं येईन 28 1 28, एक संख्या प्लस आहे दुसरी संख्या मायनस आहे, नेहमी उत्तर येईन मायनस. समजलं सर्वांना. चला पहा आता इथं काय सांगितलं आहे पहा की 51 मायनस 51 आणि भागेला डिव्हिजन 68 दिलेलं आहे. म्हणजे -51 भागेला 68 दिला आहे. मला सांगा 51च्या पाड्यात 68 येते का, नाही येत, समजलं. आणि 68च्या पाड्यामध्ये 51 येत नाही. त्यावेळेस काय करायचं, मांडणी अंश आणि छेदाच्या रूपामध्ये करायची. पहा कसं, इथे लिहितो मी -51 आणि इथे लिहितो मी 68. लक्षात. जी संख्या पहिले दिली आहे एक लक्षात ठेवायचं. जी संख्या पहिले दिली आहे ते लिहायची अंशाच्या रूपात, जी संख्या नंतर दिली आहे ते लिहायची छेदाच्या रूपात. आता मला सांगा की ही जी संख्या दिलेली आहे या दोन्ही संख्या, समजलं, या दोन्ही संख्या एका पाड्यामध्ये आलेल्या पाहिजे तेव्हा ज्याला भाग जाते. या 51 त्याच पाड्यामध्ये आली पाहिजे आणि 68 त्याच पाड्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे दोन्ही संख्येला एकच संख्येनं भाग गेला पाहिजे. तर चला पहा, तुम्ही जर 17चा जर पाडापाठ केला असता तर त्याच्यामध्ये येते, समजलं. तर मग काय करायचं, डिव्हिजन लिहायचं, भागावर चिन्ह लिहायचं, 17 भागाचं. कितीनं भागसा, दोन्ही संख्येले 17 भागाचं. चला पहा 17 1 17, 17 3 51, 17 1 17, 17 3 51, समजलं. इथे लिहितो 17 3 51, 17 1 17, 17 4 68. लक्षात. पहा एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे म्हणून मी एक देतो मायनस, समजलं. सेम भागाकाराचा आणि गुणाकाराचा रूल सारखाच आहे, लक्षात ठेवायचं. चला पहा मला सांगा इथं 38 आहे, इथं -57 आहे, इथं 38 आहे, इथं 57 आहे. मला सांगा एक संख्या प्लस आहे एक संख्या मायनस आहे. तर मला पहिली गोष्ट पहा लक्षात ठेवा की 38च्या पाड्यात 57 तर येत नाही, बरोबर. 38 2 76 होते, तर 38 पाड्यात 57 येत नाही. तर मग कसं करायचं, सेम तसंच जसं हे गणित सोडवलं आपण सेम तसंच लिहायचं. कसं, इथं जे संख्या पहिल्या ते लिहायची अंशाच्या रूपात, दुसरी संख्या लिहायची खाली -57. चला बा या दोन्ही संख्या एका पाड्यामध्ये येतात कोणत्या ना कोणत्या, समजलं. पाढे असे पाठ करायचे ना भाऊ की कोणतीही संख्या विचारली ना तर लक्षात पटकन लक्षात आलं पाहिजे. पाढ्यावरच पूर्ण गणित डिपेंड आहे. तुम्ही कोणती परीक्षा द्या, समजलं 10वी पर्यंत पाढ्याला महत्वाचं आहे. चला बा दोन्ही संख्येला 19 न डिवाइड होतात, समजलं. दोन्ही संख्या किती डिव्हिजन होते, 19 ने. चला बा दोन्ही संख्येला 19 न भाग जाते. 19 1 19, 19 2 38. 19 1 19, 19 3 57, 19 3 किती होते. चला पहा तर आता पाहू आपण याचा भागाकार. आता भागाकार काय म्हणते, पूर्णांक संख्येचा भागाकार, समजलं. सरळ संख्या 9, तर सरळ संख्या 9 मधलं पूर्णांक संख्येचा भागाकार काय म्हणते पहा, लक्ष द्या की हे पहा गुणाकार आणि भागाकार मध्ये संख्या सारख्याच असते, समजलं. सॉरी रूल सारखेच असते. जसं आपण शिकलो तर गुणाकारामध्ये प्लस प्लस प्लसच येते, मायनस मायनस प्लस होते, समजलं. एक संख्या मायनस दुसरी संख्या मायनस असून ते मायनस येते, प्लस एक संख्या मायनस असून दुसरी संख्या मायनस असून ती संख्या काय येते, मायनस येते, समजलं. चला पहा काय येतं आता मी तुम्हाला सांगतो की नियम काय आहे. याचे गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम सारखेच आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. लक्ष द्या, मी इथं लिहितो की 12/4, 12/4 इथं लिहितो की मायनस, समजला. -12/4. तर मला सांगा 4 न 12 भाग जाणारच आहे, समजलं. 4 1 4, 4 3 12, उत्तर आलं 3 आपलं. आता एक संख्या काय इथं, एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे, तर एक ते येतील -3, काय येणार आहे -3, समजलं. सेम तसंच की जसं गुणाकाराचा रूल होता ना आपला, तसाच भागाकाराचा रूल, समजलं. त्यानंतर सेकंड पहा इथं लिहितो मी -20, समजलं. आणि भागेला इथं 38 आहे, इथं -57 आहे, इथं 38 आहे, इथं 57 आहे. मला सांगा एक संख्या प्लस आहे एक संख्या मायनस आहे. तर मला पहिली गोष्ट पहा लक्षात ठेवा की 38च्या पाड्यात 57 तर येत नाही, बरोबर. 38 2 76 होते,
तर 38 57 येत नाही, तर मग कसं करायचं? सेम तसंच जसं हे गणित सोडवलं आपण, सेम तसंच लिहायचं कसं? इथं जे संख्या पहिल्यात येईल ते अंशाच्या रूपात, दुसरी संख्या लिहायची खाली -57. चला बा, या दोन्ही संख्या एका पाड्यामध्ये येतात कोणत्या ना कोणत्या. तर म्हटलं पाढे असे पाठ करायचे ना भाऊ, की कोणतीही संख्या विचारली ना तर लक्षात पटकन लक्षात आलं पाहिजे. पाढ्यावरच पूर्ण गणित डिपेंड आहे. तुम्ही कोणती परीक्षा द्या, तर म्हटलं 10वी पर्यंत पाढे लय महत्वाचे. चला बा, दोन्ही संख्येला 19 न डिवाइड होतात. तर म्हटलं दोन्ही संख्या किती डिव्हिजन होते? 19. चला बा, दोन्ही संख्येला 19 न भाग जाते. 19 एक 19, 19 दोन्ही 38. 19 एक 19, 19 त्रिक 57. 19 त्रिक किती होते?